अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. हिंदू धर्मशास्त्र आणि सनातन परंपरेमध्ये जीवाचा जन्म, त्याचे कुळ, मातापिता आणि त्याचे संपूर्ण आयुष्य हे केवळ आकस्मिक घडणारी घटना नसून ती एका अत्यंत सूक्ष्म आणि परिपूर्ण ईश्वरी नियमाचा भाग मानली जाते. आपला जन्म कोणत्या घरात होईल हे आधीच ठरलेले असते का? या प्रश्नाचे उत्तर हिंदू शास्त्र अतिशय ठामपणे होय असे देते. या संपूर्ण व्यवस्थेचा मुख्य आधार म्हणजे कर्मसिद्धांत आणि पुनर्जन्म. हिंदू विचारसरणीनुसार मनुष्याचा जन्म हा त्याच्या पूर्वकर्मांचा म्हणजेच मागच्या जन्मात केलेल्या चांगल्या वाईट कृत्यांचा थेट परिणाम असतो. जेव्हा एखादा जीव मृत्यू पावतो तेव्हा केवळ त्याचे स्थूल शरीर नष्ट होते, परंतु त्याचे सूक्ष्म शरीर, त्याचे संस्कार, वासना आणि कर्मांचा हिशोब, ज्याला आपण संचित कर्म म्हणतो, त्याच्या आत्म्यासोबत राहतात. हा कर्मांचा साठाच ठरवतो की त्या आत्म्याला पुढच्या जन्मात कोणत्या योनीत, कोणत्या देशात, कोणत्या समाजात आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे कोणत्या मातापित्यांच्या पोटी जन्म मिळणार आहे. श्रीमद भगवद्गीतेमध्ये भगवान श्रीकृष्णांनी या सिद्धांतावर अतिशय सुंदर भाष्य केले आहे. गीतेच्या दुसऱ्या अध्यायात ते म्हणतात की ज्याप्रमाणे मनुष्य जुने कपडे सोडून नवीन कपडे परिधान करतो, त्याचप्रमाणे आत्मा जुने शरीर त्यागून त्याच्या कर्माच्या गतीनुसार नवीन शरीर धारण करतो. पुढे 6व्या अध्यायात अर्जुन जेव्हा श्रीकृष्णांना विचारतो की जो मनुष्य योगाभ्यास किंवा भक्ती करतो पण पूर्णत्वाला पोचण्यापूर्वीच मृत्यू पावतो, अशा आत्म्याचे काय होते? त्यावर श्रीकृष्ण उत्तर देतात की अशा पवित्र आणि पुण्यवान जीवाचा जन्म हा पृथ्वीवर अत्यंत सदाचारी, श्रीमंत किंवा आध्यात्मिकदृष्ट्या प्रगत असलेल्या योग्यांच्या कुळात होतो. हा संदर्भ स्पष्टपणे दर्शवतो की आत्म्याची पूर्वपुण्याई आणि त्याचे संस्कार हेच त्याचे भावी घर आणि मातापिता निश्चित करत असतात. ज्या घरात जन्माला आल्याने त्या आत्म्याला त्याच्या अपूर्ण राहिलेल्या इच्छा पूर्ण करता येतील किंवा त्याच्या कर्मांचे फळ भोगता येईल, नेमक्या त्याच घरात ईश्वरीय शक्ती त्या आत्म्याला पाठवते. या प्रक्रियेला समजून घेण्यासाठी हिंदू शास्त्रात कर्मांचे 3 प्रकार सांगितलेले आहेत: संचित, प्रारब्ध आणि क्रियमान. संचित कर्म म्हणजे अनेक जन्मांपासून जमा झालेला कर्मांचा एकूण साठा. या साठ्यातून कर्माचा जो छोटासा भाग या विशिष्ट जन्मात भोगण्यासाठी वेगळा केला जातो, त्याला प्रारब्ध म्हणतात. हे प्रारब्ध म्हणजेच आपले नशीब किंवा प्राक्तन. आपला जन्म कोणत्या घरात होणार, आपल्याला कोणते मातापिता मिळणार, आपली आर्थिक स्थिती कशी असणार, हे सर्व पूर्णपणे प्रारब्धावर अवलंबून असते आणि ते जन्माच्या आधीच 100% निश्चित झालेले असते. जन्माची ही वेळ, नक्षत्र आणि कुळ इतके अचूक असते की ज्योतिषशास्त्रात जन्माच्या वेळच्या ग्रहांच्या स्थितीवरून माणसाच्या संपूर्ण आयुष्याचा आणि त्याच्या पूर्वजन्माचा वेध घेता येतो. जर एखाद्या जीवाने पूर्वजन्मात अत्यंत दानधर्म, सेवा आणि पुण्य केलं असेल, तर प्रारब्धानुसार त्याला अशा घरात जन्म मिळतो जिथे सुख, समृद्धी आणि सुसंस्कार असतात. याउलट जर पूर्वजन्मात पापकर्मे जास्त असतील, तर जीवाला गरिबी, दुःख किंवा सतत संघर्ष असलेल्या कुटुंबात जन्म घ्यावा लागतो, जेणेकरून तो त्या कर्मांचे ऋण फेडू शकेल. गरुड पुराणातील कथेनुसार जेव्हा जीवाचा मृत्यू होतो, तेव्हा यमलोकात त्याच्या कर्मांचा हिशोब केला जातो. तिथे चित्रगुप्त प्रत्येक चांगल्या आणि वाईट कर्मांची नोंद ठेवतात. कर्माच्या तीव्रतेनुसार आत्म्याला काही काळ स्वर्ग आणि नरकामध्ये राहावे लागते. तिथला कार्यकाळ संपल्यानंतर शिल्लक राहिलेल्या कर्मांचा अर्थात प्रारब्धाचा उपभोग घेण्यासाठी आत्म्याला पुन्हा मृत्यूलोकात म्हणजेच पृथ्वीवर पाठवले जाते. पुनर्जन्माच्या वेळी त्या आत्म्याच्या वासना आणि इच्छा ज्या प्रकारच्या कुटुंबाशी किंवा वातावरणाशी जुळतात, तिथेच त्याला गर्भ लाभतो. शास्त्रानुसार माता आणि पिता हे केवळ माध्यम असतात, परंतु त्या माध्यमातून कोणत्या आत्म्याला शरीराची प्राप्ती करून द्यायची, हा सर्वस्वी कर्माचा आणि सृष्टीच्या नियमाचा भाग असतो. त्यामुळेच एकाच मातापित्यांच्या पोटी जन्माला आलेल्या वेगवेगळ्या मुलांचे स्वभाव, नशीब, बुद्धिमत्ता पूर्णपणे भिन्न असते, कारण प्रत्येकजण आपापले स्वतंत्र प्रारब्ध घेऊन आलेला असतो. हिंदू धर्मात ऋणानुबंध नावाची एक अतिशय महत्त्वाची संकल्पना आहे. याचा अर्थ असा की आपण पुनर्जन्मात ज्या ज्या व्यक्तींशी संबंधात आलो होतो, ज्यांना आपण सुख किंवा दुःख दिले होते, त्यांच्याशी आपले कर्मांचे देणेघेणे निर्माण होते. हे कर्मांचे ऋण फेडण्यासाठी किंवा वसूल करण्यासाठी जीव पुन्हा त्याच व्यक्तींच्या आसपास जन्म घेतात. अनेकदा पूर्वजन्मातील शत्रू किंवा मित्र या जन्मात माता, पिता, भाऊ, बहीण किंवा संततीच्या रूपात घरात येतात.
ज्या व्यक्तीचे आपल्यावर उपकार असतात किंवा ज्याचे आपण देणे लागतो, ती व्यक्ती आपल्या कुटुंबात येऊन आपल्याकडून तिची सेवा करून घेते किंवा आपल्याला सुख देते. ह्या ऋणानुबंधांच्या जाळ्यामुळेच आपले घर आणि आपले कुटुंब आधीच निश्चित झालेले असते. आपण स्वतःहून आपले आई-वडील किंवा भावंडे निवडू शकत नाही, कारण ती निवड आपल्या पूर्वजन्मातील कर्मांच्या देवाणघेवाणीवर आधारित निसर्गाने आधीच केलेली असते. या सर्व सिद्धांताचा अर्थ असा अजिबात नाही की माणसाने सर्व काही नशिबावर सोडून हात जोडून बसावे. हिंदू धर्मशास्त्र प्रारब्धांना मान्य करत असले तरी ते पुरुषार्थ म्हणजेच कर्मस्वातंत्र्यालाही तितकेच महत्त्व देते. जरी आपला जन्म कोणत्या घरात व्हावा हे पूर्वकर्माने ठरवले असले, तरी त्या घरात जन्म घेतल्यानंतर आपण आपले वर्तमान आयुष्य कसे जगतो हे आपल्या हातात असते. पूर्वजन्माच्या कर्मामुळे आपल्याला एक विशिष्ट व्यासपीठ अर्थात कुटुंब आणि परिस्थिती मिळाली आहे. परंतु त्या व्यासपीठावर आपण कसे वागतो, कोणते नवीन कर्म अर्थात क्रियमान कर्म करतो, यावर आपला पुढचा जन्म आणि भविष्यातील सुखदुःख अवलंबून असते. म्हणूनच शास्त्र सांगते की मिळालेल्या परिस्थितीबद्दल तक्रार न करता आपल्या वाट्याला आलेल्या मातापित्यांची आणि कुटुंबाची सेवा करणे हे आपले परम कर्तव्य आहे. पितृऋण आणि मातृऋण फेडण्याची संधी आपल्याला या जन्मात मिळाली आहे, कारण आपण त्यांच्याशी कोणत्या ना कोणत्या कर्माच्या धाग्याने बांधले गेलो आहोत. थोडक्यात सांगायचे तर सनातन परंपरेनुसार माणसाचा जन्म हा कोणताही योगायोग नसून ती सृष्टीच्या न्याय आणि कर्माच्या सिद्धांताची एक अत्यंत अचूक अशी गणितीय प्रक्रिया आहे. आपण कोणत्या घरात जन्म घेतला हे आपल्या भूतकाळातील कर्मांचे फलित आहे. हे सत्य स्वीकारल्याने माणसाच्या मनातील ईर्ष्या, राग आणि असंतोष कमी होतो आणि तो आपल्या वर्तमान कर्मांकडे अधिक सजगतेने पाहू लागतो. कर्माचा हा चक्रव्यूह समजून घेतल्यास आपल्याला हे जाणवते की प्रत्येक जीव हा स्वतःच्या नशिबाचा निर्माता आहे आणि आज आपण जे कर्म करू तेच उद्या आपले पुढचे घर आणि कुळ निश्चित करणार आहे. हिंदू धर्मशास्त्र आणि सनातन परंपरेत ऋणानुबंध या संकल्पनेला अत्यंत महत्त्वाचे स्थान आहे. ऋणानुबंध म्हणजे पूर्वजन्मातील कर्मांचे असे देणे-घेणे किंवा ऋण म्हणजेच कर्ज, ज्यामुळे दोन जीव या जन्मात पुन्हा एकमेकांच्या संपर्कात येतात आणि नातेसंबंधांमध्ये बांधले जातात. शास्त्रानुसार सृष्टीचा एक नियम आहे की तुम्ही कोणालाही दिलेले सुख किंवा दुःख कधीही वाया जात नाही. ते कर्माचे कर्ज फेडण्यासाठी किंवा वसूल करण्यासाठी जीव पुन्हा एकत्र येतात. या ऋणानुबंधांचे मुख्य नियम पुढीलप्रमाणे आहेत. 4 प्रकारचे मुख्य ऋणानुबंध अर्थात जीवांचे वर्गीकरण. शास्त्रानुसार आपल्या कुटुंबात किंवा आयुष्यात येणारा जीव प्रामुख्याने 4 प्रकारच्या ऋणानुबंधांतून येतात. पहिला आहे ऋणदास अर्थात कर्जदार. पूर्वजन्मात जर तुम्ही एखाद्याचे पैसे किंवा हक्क हिरावून घेतले असतील, तर तो जीव या जन्मात तुमचा मुलगा किंवा जवळचा नातेवाईक बनून येतो आणि आजारपण, व्यसने किंवा नुकसानाच्या माध्यमातून तुमचे पैसे खर्च करून आपले कर्ज वसूल करतो. दुसरा आहे शत्रुपुत्र अर्थात शत्रू. पूर्वजन्मातील शत्रू या जन्मात घरात संतती किंवा जवळचा नातेवाईक म्हणून जन्म घेतो. असा जीव आयुष्यभर घरात भांडणे, क्लेश आणि दुःख निर्माण करतो. उदासीन पुत्र हा जीव पूर्वजन्मात तुमच्याकडून फारसा प्रभावित नसतो. या जन्मात तो तुमचे काही नुकसान करत नाही आणि सुखही देत नाही. लग्न झाल्यावर असा जीव स्वतःच्या आयुष्यात व्यस्त होतो आणि आईवडिलांप्रती उदासीन राहतो. चौथा आहे सेवक पुत्र अर्थात पुण्यवान जीव. पूर्वजन्मात तुम्ही ज्यांच्यावर उपकार केले आहेत किंवा ज्यांची सेवा केली आहे, ते जीव या जन्मात तुमचे आज्ञाधारक मूल, पती, पत्नी किंवा मित्र बनून येतात आणि जन्मभर तुमची सेवा करतात व सुख देतात. इच्छा आणि वासनांचा नियम. मृत्यूच्या वेळी माणसाच्या मनात ज्या तीव्र इच्छा किंवा ज्या व्यक्तींबद्दल तीव्र राग, द्वेष किंवा प्रेम असते, तेच पुढच्या जन्माचे कारण बनते. जर 2 व्यक्तींमध्ये तीव्र द्वेष असेल, तर तो सूड घेण्यासाठी सृष्टी त्यांना पुढच्या जन्मात पुन्हा समोरासमोर किंवा एकाच कुटुंबात आणून उभी करते. लेखाजोखा पूर्ण झाल्यावर नाते संपणे. ऋणानुबंधाचा सर्वात मोठा नियम असा आहे की ज्या क्षणी 2 जीवांमधील कर्मांची देवाणघेवाण अर्थात हिशोब पूर्ण होतो, त्या क्षणी त्यांचे नाते संपुष्टात येते. अनेकदा अचानक होणारा मृत्यू, नातेसंबंधांमधील अचानक आलेला दुरावा किंवा घटस्फोट हे कर्माचा हिशोब पूर्ण झाल्याचे संकेत असतात. पशुपक्ष्यांशी असणारा ऋणानुबंध. केवळ मनुष्यच नाही, तर घरातील पाळीव प्राणी जसे की कुत्रा, गाय, मांजर हे देखील पूर्वजन्माच्या ऋणानुबंधातूनच आपल्या घरात येतात. ते आपल्या सेवेद्वारे किंवा आपण त्यांच्यावर करत असलेल्या खर्चामुळे कर्मांचे देणेघेणे पूर्ण करत असतात. नवे कर्म न वाढवण्याचा नियम.
शास्त्र सांगते की चालू जन्मात आपल्या वाट्याला आलेले नातेवाईक कसेही वागले तरी आपण त्यांच्याशी प्रेमाने आणि कर्तव्याने वागावे. जर आपण त्यांच्याशी वाईट वर्तन केले तर नवीन ऋणानुबंध तयार होतो आणि तो फेडण्यासाठी पुन्हा जन्म घ्यावा लागतो. म्हणून जुने ऋण फेडून मुक्त होणे हाच हिंदू शास्त्राचा मुख्य संदेश आहे. मला अशी खात्री आहे की तुम्हाला ही माहिती समजलीच असेल आणि उपयुक्त वाटली असेल. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि अशाच दत्तभक्तीपर उपयुक्त व्हिडिओंसाठी या चॅनलला सबस्क्राईब करा आणि या दत्त परिवाराचे सदस्य व्हा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त दत्तभक्तांपर्यंत पोहोचवा, जेणेकरून त्यांनाही या माहितीचा उपयोग होईल. आणि हो, कमेंटमध्ये श्री गुरुदेव दत्त असं लिहायला विसरू नका. श्री गुरुदेव दत्त.